नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण चर्चा करणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि आर एस एसमध्ये जो संघर्ष सुरू झालेला आहे, त्या संघर्षावर आपल्याला आज बोलायचं आहे. खरं म्हणजे या संघर्षाचं निमित्त होतं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये जाऊन आर एस एसने नोंदणी सुरू करण्याचा एक कार्यक्रम हाती घेतला होता. तर त्या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या आणि दलित संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. एखाद्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये येऊन अशा पद्धतीची नोंदणी करणं हे चुकीचं आहे. त्यामुळं आपण अशा पद्धतीनं नोंदणी करू नका आणि ती नोंदणी थांबावी अशी मागणी त्यांनी केली. अशी मागणी करणाऱ्या विजय वाऊळ आणि मोकासरे या अशा कार्यकर्त्यांसह काही जणांवरती गुन्हे दाखल झाले आणि या आंदोलनाचा भडका उडाला. खरं म्हणजे एखाद्या विद्यार्थी संघटनेने जाऊन नोंदणी करायची की नाही करायची हा एक वेगळा विषय आहे. कारण यापूर्वीच्या काळामध्ये NSUI असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेस असतील, वेगवेगळ्या संघटना, विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांमध्ये जातात आणि नोंदणीचं काम करतात. पण पहिल्यांदाच RSSच्या वतीनं नोंदणी कॅम्प एका महाविद्यालयामध्ये ठेवण्यात आला होता आणि त्यामुळं दलित संघटनांनी आणि वंचित बहुजन आघाडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला तीव्र असा आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतलाच नाही तर रस्त्यावर उतरून त्यांच्याशी लढाईसुद्धा सुरू केलेली आहे. यामुळे आता राज्यामध्ये RSSच्या विरोधातलं वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे. मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या त्यावेळेस सोशल मीडियावरती टीका झाली. अनेक ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. खरं म्हणजे आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये असो उजव्या आणि डाव्या विचारसरणीचा संघर्ष हा आजतागायत चालत आलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये पण तो चालणारच आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये एकतर्फी ज्या पद्धतीनं सत्तेचा वापर केला जात होता त्याला कुठंतरी रस्त्यावर उतरून चोख उत्तर द्यायची तयारी यावेळी वंचित बहुजन आघाडीने केली आणि त्याचंच प्रत्यंतर आत्ता या आंदोलनामध्ये आला. हा मोर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निघाल्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष या मोर्चाकडे लागलं. कारण समोर ज्याला विरोध करत होतं ते म्हणते RSS म्हणजे पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था. त्यामुळं RSSच्या या आत्ताच्या भूमिकेवरती वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीने आघात केलेला आहे तसा आघात बाकीचे पक्ष का करत नाही असा सुद्धा प्रश्न आता पुढे येऊ लागलेला आहे. RSSने या संदर्भामध्ये त्यांच्या परीने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु वंचित बहुजन महासंघाने हे जे आंदोलन केलं होतं त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी उल्लेख केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की विद्यार्थ्यांची नोंदणी जर करायची असेल तर महाविद्यालयांची तुम्ही परवानगी घेतली होती का? अशा पद्धतीने परवानगी न घेता तुम्ही विद्यार्थ्यांची नोंदणी कशी काय करू शकता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर या नोंदणीला महाविद्यालयाने परवानगी दिलेली असेल तर महाविद्यालयाच्या जे कोणी अधिकारी आहे ज्यांच्या हातामध्ये प्रशासनाची सूत्र आहे तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई ही झालीच पाहिजे. त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे. दुसरा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असा होता की RSS हे स्वतःच नोंदणीकृत संघटना नाही. त्यामुळं तुम्ही स्वतः आधी नोंदणी करा तुमची आणि नंतर नोंदणी करायची असेल की नाही त्याचा विचार करा. तिसरा सगळ्या महत्त्वाचा मुद्दा त्यांनी हा मांडला की तुम्ही राज्यघटना मानत नाही, तुम्ही तिरंगाही मानत नाही आणि भारतामधले जे काही कृत कायदे आहेत त्या कायद्यांना बगल देऊन आपण आपल्या संघटना चालवतात. त्याच्यामुळं आधी या 3 मुद्द्यावर तुमची भूमिका स्पष्ट करा आणि नंतर मग आमच्याशी चर्चा करा. ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती. अशी भूमिका मांडल्यानंतर स्वाभाविकपणे RSSच्या संघटनांनी आपला जो पवित्रा होता तो असं सांगितलं की आम्ही देशासाठी समर्पित असलेली आमची संघटना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या पद्धतीनं आमचे कार्यकर्ते वाढवणे, आमचा विचार लोकांपर्यंत पोचवणे यासाठी आम्ही ही सगळी नोंदणी करत होतो. परंतु आंदोलन इतकं भडकलं की त्यानंतर मात्र RSSनी या सगळ्या प्रकारावर पुढे येऊन काही सांगायला आता तरी त्यांची काही भूमिका त्यांनी पुन्हा एकदा नव्याने येऊन सांगितलेली दिसत नाही. या निमित्तानं एक लक्षात आलेलं आहे की एका बाजूने डाव्या आणि उजव्या डाव्या म्हणजे उजव्या विचारसरणीच्या विरोधातले जे काही समाजवादी असतील, डावे पक्ष असतील किंवा काँग्रेसच्या विचारांना मानणारे पक्ष असतील किंवा दलित संघटनांमधले पक्ष असतील हे कुठंतरी तुटकपणे RSSच्या भूमिकेच्या विरुद्ध बोलत होते किंवा आपल्या पातळीवर संघर्ष करत होते. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाने एक दिशा अशी दाखवून दिलेली आहे की या पुढच्या काळामध्ये जर अशा पद्धतीचा अन्याय RSSच्या वतीने होणार असेल किंवा RSSसाठी होणार असेल या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहे. कारण या नोंदणीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. या उलट RSSच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. त्यामुळं हे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आणि
गुन्हे दाखल केलेले मागे घ्यावे ही त्यांची प्रमुख मागणी होती. याशिवाय RSSच्या नोंदणीचे कागदपत्रे त्यांनी आम्हाला दाखवावी असं सुद्धा त्यांनी थेट आव्हान RSSच्या लोकांना केलेलं आहे. त्यामुळं कुठंतरी पहिल्यांदा आंबेडकरी संघटनेच्या लोकांनी हे दाखवून दिलं की प्रत्यक्ष मैदानात उतरून लढाई लढल्याशिवाय RSS आता थांबणार नाही, किंवा त्यांना थांबायचं असेल किंवा वैचारिक पातळीवरचा संघर्ष करायचा असेल तर तो केवळ पुस्तकांमधून विचार मांडून किंवा व्याख्यानांमधून आपले विचार मांडून होणार नाही. तर ते तर आवश्यकच आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याला विरोध असायचं कारणच नाही, कारण ते पण एक फार मोठं काम आहे. पण RSS सोबत जर लढायचं असेल तर प्रत्यक्ष लढाईचं मैदान हे रस्त्यावरची लढाई आहे, लोकशाही मार्गाने केली जाणारी आंदोलनं आहेत. आणि त्यामुळं जशाला तसं जर उत्तर द्यायचं असेल तर या विचारांच्या RSSच्या विरोधातल्या सगळ्या विचार करणाऱ्यांनी आता मैदानावरचीच लढाई लढावी लागणार आहे, हे ह्या आंदोलनातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व सुजात आंबेडकर यांनी केलेलं आहे. या आंदोलनानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून या आंदोलनाच्या समर्थनार्थ RSSच्या संदर्भातली एक पोस्ट ट्विटरवर टाकली आणि त्यामध्ये RSSची एकूण विचारसरणी काय आहे हे त्यांनी पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवली. आता प्रश्न असा आहे की या अशा पद्धतीचा वैचारिक संघर्ष, आपण याला वैचारिक संघर्ष असंच म्हणूया. RSSला त्यांचा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच त्यांच्या विचाराविरुद्ध भांडण्याचं स्वातंत्र्य त्यांच्या विरोधी मत असलेल्या लोकांना सुद्धा आहे. हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. एकाला कुणाला तरी आपण फेवर करायचं किंवा त्याला झुकतं माप द्यायचं आणि दुसऱ्या विरोधातल्या विचारांच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करायचं, असं धोरण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही किंवा खपून घेतलं जाणार नाही. हे पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं या मोर्चाला त्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. वंचित बहुजन आघाडी या पुढच्या काळामध्ये सुद्धा आक्रमकपणे आंदोलन करेल असं चित्र दिसत आहे. परंतु आता यामधून एक लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीच्या आंदोलनामुळे वातावरण निर्मिती होते. प्रत्यक्षामध्ये मागच्या काही काळामध्ये ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन झालेले तिथलं मला बारकाईनं माहिती आहे. पण आंबेडकरी चळवळीशी संबंधित असलेल्या अनेकांनी भारतीय जनता पक्षाला पक्ष म्हणून राजकीय मतपेटीमध्ये मदत केलेली आहे. जोपर्यंत राजकीय मतपेटीमध्ये विरोधी विचारातले लोकही आपल्याला मदत करत आहेत, कुठल्या का कारणानं असे ना, काँग्रेसवर नाराजी असेल, प्रत्यक्ष स्वतःचा आपला एक मतदाराचा एक वेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय असेल, किंवा आपल्याला कुणीतरी गृहीत धरत आहे म्हणून भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेसच्या बाजूने मतदान करायचं आहे, हेही चुकीचं आहे असं म्हणून तिसऱ्या ठिकाणी मतदान करायचं असेल, एन प्रकारे कुठल्या का मार्गाने असं ना भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होती आहे का याचा विचार सुद्धा सगळ्या पक्ष संघटनांना करावा लागणार आहे. कारण या आंदोलनांच्या निमित्ताने एक वातावरण निर्मिती होते. आपलं म्हणणं सरकारपर्यंत जातं, लोकांपर्यंत जातं. अन्यायाला न्याय मिळायला वेळ लागतो, परंतु अन्यायाला वाचा फोडली जाते आणि अशा पद्धतीच्या आंदोलनामुळं सरकारवर एक प्रकारचा वचक असतो. नाही म्हटलं तरी आत्ता महाराष्ट्र सरकारवर वंचित बहुजन आघाडीच्या या मोर्चामुळे प्रचंड मोठा दबाव निश्चितपणे वाढलेला असेल आणि या पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्यावर अशा पद्धतीने गुन्हे, अशा पद्धतीने यामुळे म्हणतो आहे की त्यांच्यावर उलट अर्थाने गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं हिंसक आंदोलन केलेलं नव्हतं. एके ठिकाणी चालू असलेली नोंदणी त्यांनी रोखलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी वैचारिक पातळीवर जाऊन चर्चा केलेली होती. अशा चर्चा करायला सरकारचा विरोध आहे का, असं सरकारने या बाबतीमधली भूमिका आता स्पष्ट करण्याची गरज आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने अत्यंत सोयीस्करपणे आणि अत्यंत हुशारीने हे पाऊल टाकलेलं आहे. लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा त्यांचा हा जो पवित्र आहे आणि थेट समोरासमोर जाऊन भिडण्याची त्यांची जी आत्ताची पद्धत आहे, तीच पद्धत आता इतर विरोधकांना सुद्धा अवलंबावी लागणार आहे का, याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सत्ता मिळवण्यासाठी आपण बघितलं असेल की टीका तर सगळ्या सोशल मीडियावर होती की भारतीय जनता पक्ष हा न्यायव्यवस्थेपासून निवडणूक आयोगापासून तर सगळ्या प्रकारच्या व्यवस्था हातामध्ये घेतो. प्रशासनसुद्धा त्यांच्याच ताब्यात असतं, मतदान केंद्रसुद्धा त्यांच्याच असतो, मतदार याद्यासुद्धा त्यांच्याच बाजूनं तयार केल्या जात आहेत. असं सगळं असताना RSSच्या नोंदणीला विरोध करायचा म्हणजे थेट त्यांच्या मुळावर घाव घालायचा जो काम आहे, तर तेच वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे आणि पहिलं पाऊल आणि दमदार पाऊल त्यांनी उचललेलं आहे विरोधकांचं, आपण असं म्हणावं लागेल. आणि या पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी किती आक्रमक होते या विषयावर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. याशिवाय इतर पक्ष जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे मूकपणे बघतात तेव्हा सुद्धा खूप
म्हणजे असं वाटतं की बाबा तुम्ही तुमचं भांडण तुम्ही लढा, काँग्रेसचं भांडण काँग्रेसने लढा. सगळ्यांचं मिळून जर टार्गेट एकच असेल आणि तो भारतीय जनता पक्ष आणि RSS जर असेल, तर या सगळ्या शक्तींनी किमान त्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काही मुद्द्यावर एक कार्यक्रम हाती घेऊन मतपेटीमध्ये तुम्हाला काय करायचं ते नंतर करा. परंतु सगळी ही शक्ती एकवटणार आहे का? जसं इतर राज्यांमध्ये काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी काही आखणी केली जाते. ते प्रयोग भले अयशस्वी होत असतील, तो भाग वेगळा. परंतु या पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीने जो लढा द्यायचा एक पायंडा पाडलेला आहे, त्या पायंड्यावर, त्या पावलावर पाऊल ठेवून बाकीचे पक्ष जातील का? यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.